स्वतःच्या, आणि तो मी काढला. आता काटा कोणत्या पद्धतीने काढला जातो त्याची ही कविता आहे. आता ज्याला मोडलंय, ज्याला काटा मोडलेला आहे, ज्यानं काढलेला आहे, तो जगाचा खूप श्रीमंत माणूस आहे. कारण त्याच्याकडे ती आठवण आहे, त्या आठवणीची शिदोरी आहे. ज्या माणसाला काटा मोडू नये, ज्या माणसानं काटा काढला नाही, त्याचं क्रूप होते नंतर. ही अशी कविता आहे बघा, काटा नावाची कविता. पाया मंदी चालतो गा सखे बोराटीचा काटा, पाया मंदी चालतो गा सखे बोराटीचा काटा, तुझ्या पायात दिसल त्यात महानिमा वाटा. अर्थांनी मी वाटून घेतलं. तुझ्या पायात दिसल त्यात महानिमा वाटा, पाय नाजूक साजूक राणी कापसाच्या वाणी. सुरुवातीला असं वाटतं नवीन नवीन लग्न झालं, नंतर कळते, नंतर दगडाचे होतात. पाय नाजूक साजूक राणी कापसाच्या वाणी, तुझ्या पायाला फुलली बघ काट्याची गाणी. काट्यानेच काटा काढू, काट्यानेच काटा काढू, जरा होईल गईचा राणी काट्याला मी देतो बघ काट्यानेच सजा. अशी लंगडू नकोस, काटा मोडल्यावर लंगडलं जातं, चित्र बघा जे सीमेची. अशी लंगडू नकोस घडी भर बस राणी, मुचकुनी काट्यानं ग. मुचकुनी म्हणजे शेंडा, एकदम असा समोरचा भाग, टोक. मुचकुनी काट्यानं ग झाली गाजराच्या वाणी, तुहा मखमाली पाय. नाही, आतून येत असते, सहज गोष्ट नाही. बघा शिवी आतून येते, वाह जी आहे ती काळजातून येत असते. आणि माणसानं लोकांतात व्यक्त झालं पाहिजे. जी माणसं लोकांतात व्यक्त होत नाही, जी एकांतात व्यक्त होतात, त्यांना गोळ्या चालू कराव्या. त्याच्यामुळे माणसानं लोकांतात व्यक्त होतात. तुहा मखमाली पाय मांडीवर ठेव जरा, धुक्का लावतो बोटानं पाय करतो साजरा. पहिला काटा मोडला की काटा कुठं मोडलेला आहे हे पाहण्यासाठी असा धुक्का लावून बघितलं जायचं. म्हणजे ही जागा आहे की इथं मोडलेला आहे, किती मोठा आहे, त्याच्यावरून तो काढला जायचा. आताच्या पिढीनं काटा सोडून घ्यायचा असं तर दिसल्याची वाटली घेऊन जायला हरकत नाही. तुहा मखमाली पाय मांडीवर ठेव जरा, धुक्का लावतो बोटानं पाय करतो साजरा. नको आईचा गजर ऐको मी, अरे बापरे, आपल्याला वाटतं जाती काय. आपलं जेवढं भाग्य चांगलं नको आईचा गजर, आई तुही माहेरात. नको आईचा गजर, आई तुही माहेरात. सखे शेजारी पाजारी समजतात, बघ निघाला काटा धर तळ हातामंदी. लहानपणी खेळलेला खेळ आहे, ज्यांना काटा काढलेला आहे नाही ते शांत होत नाही. ह्या प्रस्ताव नाही का पुस्तक कसं असेल
तो खरंच श्रीमंत माणूस ज्यानं काटा मोडल्यावर काटा खेळला, काटा हातावर घेऊन हा खेळ खेळला, खेळ तुमच्या लक्षात येतो नंतर. आणि ज्यानं काटा म्हणून ज्या माणसानं हा खेळ खेळला नसेल त्याच्यासारखा दलिंदर माणूस या पृथ्वीवर या अशा माणसाला 4 मजली माळेतून घेऊन जायचं आणि मुंडक्यावर सोडून द्यायचं. नाही मेला परत घेऊन जा, तरी नाही ठेचू ठेचू मारा. जगतो कशाला? खाला कारण गुलाब म्हणजे ज्याला गुलाबाच्या फुलाचा सुवास येतो, चिच म्हणल्यानंतर ज्याच्या तोंडाला पाणी सुटत नाही, चिच बघितल्यावर ज्याच्या तोंडाला पाणी सुटत नाही, अशा दलिंदर माणसांना जगून काही फायद्याच आहे का? त्याच्यामुळं लहानपणीचा खेळ बघा. बघा निघाला काटा तर तळ हातामंदी, बघा निघाला काटा तर तळ हातामंदी, पापांच्या केसानं ग त्याला कर जाय मंदी. जोराय पोलीस पापांच्या केसानं ग त्याला कर जाय मंदी. बघ मुसकुनी काटा केलं दोघाला बेजार. काट्याची काय म्हणा? बघ मुसकुनी काटा केलं दोघाला बेजार. रोज मोडावे तिला, रोज मोडावे तिला काटे हजार हजार. तुगा नाजुका हरणी लिखी बाई माहेरला आहे. पहिले परतीला यानं वगैरे म्हणतात ते असं मया करतात, म्हाताऱ्या म्हाताऱ्या असे मोठं मोडतात ना, मया म्हणतात. नंतर कळालं मला ते लग्नानंतर की आपल्या नावानं मोडलेले असतात. त्यांचं बोलणं भारी असते. मै सुरण, मो छकुलं, मो सोनं, मो पिल्लू, मो लेकरू, मै हरण, मै सुरण, काय काय त्याला काय म्हणतात? हा आतंकवादी आतंकवादी कारवाई करून आपल्याला माहित असते. तुका नाजुका हराणी देतो बिब्याचा. भरपूर लोकांना बिब्याचा फणका माहित नसेल. काटा निघाल्यानंतर काढल्यानंतर पहिलं बिब्बा गरम करून पोळवला जायचा, त्याला फणका म्हणतात. काही ठिकाणी गूळ पोळवला जातो, काही ठिकाणी मीठ पोळवलं जातं, काही ठिकाणी मेण पोळवलं जातं, त्याला फणका म्हणतात. म्हणून तुका नाजुका हराणी देतो बिब्याचा फणका, दृष्ट लागणार नाही नाही गुरुपाचा धोका. आणि शेवट जरा जपून चालावं, बऱ्यांना सतात वाटा. जरा जपून चालावं, बऱ्यांना सतात वाटा. बाई टपून असत वाट वाटवर. तुम्ही मनातल्या मनात हसले. तुमच्या समोर एक कविता ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे सुडा. तुझ्या नाजूक हातात, तुझ्या नाजूक हातात सखे चुडा ही नाजूक. माझी नजर भावुक त्याला सारेच ठाऊक. तुझ्या नाजूक हातात, तुझ्या चुड्याचा दिमाग नाही चालणार राणी. तुझ्या चुड्याचा दिमाग नाही चालणार राणी. हात हातात घेताच वाजे कर बैमानी. आढ्यावर जाग ठेव, आढ्यावर जाग ठेव. तस तुटत या मन
ते बांगडी तस पिचत यामा तुझ्या हातातला चुडा सखे असा कुणाव तो तुझ्या हातातला चुडा सखे असा कुणाव तो तुला मिठीत घेतो मी बिचाऱ्याचा जीव जातो तुला मिठीत घेतो मी बिचाऱ्याचा जीव जातो असा रंगा याच्या आधी कसा उढळ तोडाव म्हणूनच सोन काची चुड्यावर केले घाव म्हणूनच सोन खाची चुड्यावर केले घाव. शेवटच्या दोन ओळी इथं जो माझा माता वर्ग बसलेला आहे त्यांच्यासाठी या समर्पित ओळीची चुडा जसा हातामंदी चुडा जसा हातामंदी तसा जीव गुंतलेला चुडा जसा हातामंदी तसा जीव गुंतलेला चुडा कसा कासेना जीवा पडत पत्याला जीवा पडत पत्याला. जांगड गुत्ता म्हणजे असा गुत्ता जो काढताना गुत्ता काढणाऱ्याचाच गुत्ता निघतो त्याला जांगड गुत्ता म्हणतात. प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग मुखळात खुपसले तोंड प्रिये. ज्यांचं गेले त्यांच्यासाठी ज्यांचं जाणार आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा. मुखळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबड टाग तुला जाळू परी कोमल ग तुला जाळू परी कोमल ग मी निवडुंगाचे झुडप प्रिये तू तुळशी वाणी सत्वशील मी आज्ञा बोंडये ताळ प्रिये तू तुळशी वाणी सत्वशील मी आज्ञा बोंडये ताळ प्रिये तू इडारंगीला ताराचा औरंगाबादचा तारा कॉन्सर्ट फेमस तू इडारंगीला ताराचा मी रसवंतीचा चोथा ग. महाराष्ट्रात सगळे एसटी बस स्टँडवर शोषित जमातीचं स्मारक आहे. त्या स्मारकाचं नाव आहे नवनाथ रसवंती ग. म्हणजे घुंगराच्या तालावर उसाचा जीव काढला जातो रस भगुन्यामध्ये आणि तो ताडक आहे शोषित जमातीचा असतो. तू इडारंगीला ताराचा मी रसवंतीचा चोथा ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग तू पखवाजाचा भक्तिनाद मी कडकड घाई हलगीची तू पखवाजाचा भक्तिनाद मी कडकड घाई हलगीची तू विना हरीच्या हाताची तर तिथं कशी तू विना हरीच्या हाताची मी तुन तार तुंतुण्याची तू आषाढवारी अभंग तू आषाढवारी अभंग मी परमिटरचा जथ्था ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग मुखळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा पिंपळ रट्टा ग तू सूपचाय चटकदार तू सूपचाय चटकदार मी छडकीची सुगडी देशाच्या भविष्याला पोषण आहार दिला जातो मध्ये चिक्की येणार काय झालं माहिती नाही. तू सूपचाय चटकदार मी झडपीची सुगडी खिचडी तू बटर नान तंदूर गरम मी हायब्रिड भाकर थांबाळी तू पनीर कोपता काजू करी तू पनीर कोपता काजू करी मी हिरव्या मिरचीचा देवाचा जांगड गुत्ता ग जीव झाला
ते सांग ना तुमचा असं मागचे लोक सांगायचे. किती आठवलं. तू काळी नारी सळसळती मी भांडुळाची चालतीये. एसी गाडीने फिरशी तू, एसी गाडीने फिरशी तू, मी टमटमने दे हारतीये. तू नॅशनल हायवे समृद्धी, तू नॅशनल हायवे समृद्धी, मी खड्डा कमरस्ता ग. प्रेमाचा जांगड बघता ग, दिवसाला हात बघता ग. तू मनसेचे ऐलान प्रिये. कोणत्याही पक्षावर कोणत्याही व्यक्तीवर टीका करण्याचा बिलकुल हे नाही. आपली जी कविता आहे ती आपल्या सुखदुःखाची कविता आहे. कोणाला काय वाटलं मला काही मिळत नाही. तू मनसेचे ऐलान प्रिये, मी सावध धनुष्यबाण प्रिये. तू मनसेचे ऐलान प्रिये, मी सावध धनुष्यबाण प्रिये. मी वेळा काबरालेली, मी वेळा काबरालेली, तू कमळा परिवे भान प्रिये. तू सत्ताधारी माजोरी, तू सत्ताधारी माजोरी, मी हताशलेली जनता ग. प्रेमाचा तू अदानी मित्तल अंबानी, तू अदानी मित्तल अंबानी, मी आमादमी गैबानी. मी संप मोर्चा आंदोलन, मी संप मोर्चा आंदोलन, तू शहा शेतची मनमानी. तू अजगर विखा देशाला, तू अजगर विखा देशाला, माझ्या स्वप्नांची थट्टा ग. प्रेमाचा जांगड दुखता ग. तू या नमास्वर मंगळावर, तू या नमास्वर मंगळावर, मी ठणठण जायक वाडी ग. तू हिमवर्षावर आल्हाद सखे, माझी गारपिटीने साडी ग. तू पाहणी दौरा 5 स्टार, तू पाहणी दौरा 5 स्टार, मी आश्वासनांचा भत्ता ग. प्रेमाचा जांगड दुखता ग. दिवसाला हात बघता ग. मुसळाचा पसरे उडविये, मुसळाचा कुंबळ रट्टा ग. पावसाच्या आगमनानंतर कोणाला आनंदोत्सव आपल्यासमोर साजरा केला, पण पाऊस नाही पडला तर काय होतं पहा. गावकुसाच्या हाका येती, जीवन झाले ओझे ग. गावकुसाच्या हाका येती, जीवन झाले ओझे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. गर्भ नासला माणुसकीचा, गर्भ नासला माणुसकीचा, रक्ताला सरपण्याची. गर्भ नासला माणुसकीचा, रक्ताला सरपण्याची. हाय लागली आयुष्याला आता सुगीच्या गाण्याची. हाय लागली आयुष्याला आता सुगीच्या गाण्याची. जात पात न धर्म पंथ हा पाचविला जीव भाजे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. मला सांगतो वर्तमान हा, मला सांगतो वर्तमान हा, जिने तुझे हे मलिन ग. घरदाराला जाळून हो तू मातीमध्ये विलीन ग. गाव शिवेला विटाळ माझा, गाव शिवेला विटाळ माझा, काळच काळाला दे ग. परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. मी छळलेली मी जळलेली, मी छळलेली मी जळलेली, मी विच्छिन्नतेची गाथा ग. मी आदिवासी दलिता म्हणून माझा कलंकित माथा ग.
मानवतेच्या विश्वासाचे तोरण झाले तुझे ग, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. आणि या समारोपाच्या ओळी आहेत. आम्ही मराठवाड्यातून आलोय. मराठवाडा म्हणजे दुष्काळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा विभाग म्हणून मराठवाड्यात कसं आहे बघितलं जातं. आणि मध्यंतरी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी सर्वात जास्त आत्महत्या केल्या. आणि या देशाचे महामहिम कृषी मंत्री असं म्हणाले की शेतकरी आत्महत्या करतो तो कर्जाला कंटाळून करत नाही तर ते प्रेम प्रकरणाला कंटाळून करतो. आणि हाच एक प्रश्न घेऊन एक पत्रकार मराठवाड्यातल्या एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या दारात येतो आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पोराला प्रश्न विचारतो की तुझ्या बापाने आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं, असं महामहिम कृषी मंत्र्यांचं म्हणणं, याच्यावर तुला काय बोलायचंय? आणि ते माझ्या मराठवाड्यातलं पोरगं उत्तर देतं, बरोबर आहे पत्रकार साहेब, माझ्या बापाने आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं, परंतु महामहिम कृषी मंत्र्यांना कळालेलं प्रेम प्रकरण हे माया बापड्यांचं होतं, पण माझ्या बापानं या काळ्या माईवर प्रेम केलं आणि पाऊस होती प्रिय घराची वाट बघितली. आकाशातून पाऊस आला नाही, मातीतून हिरवं सोनं उगवलं नाही, म्हणून माझ्या बापाची प्रेम कहाणी अधुरी राहिली, म्हणून माझ्या बापानं आत्महत्या केली. म्हणून मला आठवतो 2 ओळी दिल्या होत्या की प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करणार मायबाप सरकार, फक्त मातीच्या वासानं भरत नसतं पोट, फक्त मातीच्या वासानं भरत नसतं पोट. समारोपाच्या या 4 ओळी तुमच्या समोर की धूळ पेरणी संसाराची, धूळ पेरणी संसाराची, घर झालेले मुके ग, धूळ पेरणी संसाराची, घर झालेले मुके ग, उगवणाऱ्या अंधाराला काळीज ओले झाके ग, उगवणाऱ्या अंधाराला काळीज ओले झाके ग. श्वास संपले या फासाचे, श्वास संपले या फासाचे, जीव फासाला काचे ग, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग, पाऊलदारी